जे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेताय दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे, हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत. हे दुर्दैव आहे. हत्यारांचे दलाल होते. देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे, दलालांना मी धडा शिकवेन. बरोबर ना? मी दलाला चालू देणार नाही, पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. फडणवीस साहेब, काय तुमची प्रतिष्ठा राहिली? काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला. हो, बघा, नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या. या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत. काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे. हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे. कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे संघाचा. मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे? आणि काय चालू आहे मराठीची सेवा? तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक, इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय? कोण करताय हे सगळं? त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे.